नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4 सोडवणार आहोत. क्लासिफाय दी फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. येथे काही आपणास नंबर दिलेले आहेत. त्या नंबर्समधून पॉझिटिव्ह नंबर्स कोणते आहेत आणि निगेटिव्ह नंबर कोणते आहेत हे आपणास क्लासिफिकेशन करायचं आहे. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. तर येथे मित्रांनो, काही नंबर्सला मायनस साईन आहे, काही नंबर्सला पॉझिटिव्ह साईन आहे, पण काही नंबर असे आहेत त्यांना साईनच नाही आहे, पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्ह पण नाही आहे. तर आता पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे ज्यांना प्लस साईन आहे ते सर्व नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, आणि ज्या नंबर्सला कोणतेच साईन नाही आहे ते पण नंबर पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे आता पॉझिटिव्ह असणारे +4 म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. 7ला कोणतंच साईन नाही आहे, प्लस नाही आणि मायनस पण नाही. ज्या नंबर्सला कोणतेही साईन नसेल त्याला आपण प्लस आहे म्हणून आपण गृहीत धरायचं. म्हणजे हा 7 पण पॉझिटिव्ह नंबर आहे आपला. +26 हा पण पॉझिटिव्ह नंबर. 19ला कोणतंच साईन नाही आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह नंबर आहे. +8 हा पण पॉझिटिव्ह नंबर. 5 हा पण पॉझिटिव्ह नंबर आणि 27 हे आपले पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. म्हणजे प्लस साईन असणारे किंवा साईन कोणतंच नसणारे पॉझिटिव्ह नंबर्स. आता निगेटिव्ह नंबर्स, यामध्ये ज्यांना निगेटिव्ह साईन आहे म्हणजे मायनस साईन आहे तेच नंबर हे निगेटिव्ह नंबर आहेत. म्हणजे आता -5, -2, -49, -37, -25, -4, -12. नेक्स्ट, येथे आपणास काही सिटीचे टेम्परेचर दिलेले आहे, त्या शहरांचे तापमान दिलेले आहे. तर हे 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री म्हणजे हे सर्व तापमान हे आपल्याला कसं लिहायचं आहे, प्लस किंवा मायनस साईन यूज करून लिहायचं आहे. गिवन बिलो आर दी टेम्परेचर इन सम सिटीज. ह्या 4 सिटी दिलेल्या आहेत आपल्याला. राईट डेम युजिंग दी प्रॉपर साईन म्हणजे प्लस आणि मायनस साईन यूज करून हे सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. तर सोडूया. शिमला 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री म्हणजे ही आपण एक टेम्परेचरची जर नंबर लाईन काढली अशी, येथे 0, येथे काय येईल -1, -2, -3, येथे +1, +2 आणि +3. आता 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री म्हणजे 0च्या खाली 7 डिग्री, बिलो वर्ड आला की मायनस साईन म्हणजे काय येईल -7 डिग्री सेल्सिअस. हेच एवढं आन्सर येईल. बिलो आहे 12 डिग्री सेल्सिअस, 0च्या बिलो म्हणजे मायनस साईन येईल म्हणजे काय येईल -12 डिग्री सेल्सिअस. आता अबोव म्हणजे 0च्या वर म्हणजे प्लस साईन येईल, ते 22 डिग्री सेल्सिअस म्हणजे +22 डिग्री सेल्सिअस. अबोव म्हणजे +31 डिग्री सेल्सिअस. अबोव 0च्या वर अबोव होईल. अबोवसाठी काय घ्यायचं प्लस, आणि बिलोसाठी काय घ्यायचं आपण मायनस. कशासाठी बिलोसाठी. टेम्परेचरमध्ये अबोव म्हणजे प्लस आणि बिलो म्हणजे मायनस. नेक्स्ट, तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो काही सेंटेन्स दिलेले आहे आपणास. तेच सेंटेन्स फक्त प्रॉपर साईन्स म्हणजे येथे ज्याप्रमाणे आपण साईन प्लस किंवा मायनस यूज केलेले आहे त्याप्रमाणे येथे पण प्लस किंवा मायनस साईन यूज करून हे सेंटेन्स आपणास लिहायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स, पहिलं वाक्य आहे आपलं. अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. बिलो वर्ड आलेला आहे म्हणजे सबमरीन म्हणजे काय, त्याला आपण पाणबुडी म्हणतो. समुद्रामध्ये पाणबुड्या आतमध्ये जातात ना पाण्यामध्ये. तर समुद्र सपाटीपासून डेप्थ फ्रॉम 512 मीटर्स म्हणजे समुद्र सपाटीपासून, समुद्राची जी लेवल असते पाण्याची त्या लेवलपासून बिलो खाली किती आहे 512 मीटर्स म्हणजे बिलो म्हणजे काय येईल मायनसमध्ये येईल म्हणजे -512. तर आपण याचा आन्सर कसं लिहिणार मग, सबमरीन
हेच वाक्य, फक्त साईन आपल्याला ॲड करायचं आहे. सबमरीन इज, आता डेप्थ हा वर्ड काढावा लागेल आपणास. ॲट डेप्थ ऑफ, यासाठी आपण काय घेणार, -512 मीटर्स मीटर्स. आता बिलो म्हणजे मायनस आपण ॲड केलेलं आहे, त्यामुळे बिलो लिहायची गरज नाही. फ्रॉम लिहू शकतो आपण, फ्रॉम सी लेवल. म्हणजे हेच सेंटेन्स, फक्त साईन जर ॲड केलं तर आपण या प्रकारे लिहिलेलं आहे. अर्थ काही चेंज होत नाही, फक्त हे प्रॉपर साईन्स मायनस आपण ॲड केलेलं आहे. नेक्स्ट सेकंड सेंटेन्स आहे आपलं, दी हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, दी हायेस्ट पीक इन दी हिमालयाज इज 8848 मीटर्स. म्हणजे हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे, 8848 मीटर्स. समुद्रसपाटीपासून उंच येते, म्हणजे ही समजा 0 म्हणजे समुद्रसपाटी आली, तर उंच म्हणजे प्लसमध्ये घ्यावं लागेल, आणि बिलो असेल तर लो. पण एव्हरेस्ट शिखर येते, एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट, मग ते समुद्रापेक्षा आपलं जमिनीपासून उंच असणार ना, जमिनीच्या खाली तर नाही, म्हणून ते प्लसमध्येच घ्यावं लागेल. आता मग येथे हेच सेंटेन्स आपण कसं लिहिणार, दी हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट the highest peak in the Himalayas is 8000. प्लस लिहायची गरज नाही, मायनस असताना पण इथं मायनस लिहिलं होतं, आणि इथे प्लस लिहायची गरज नाही, कारण मायनस लिहावंच लागते. प्लस नाही लिहिलं तरी चालते. 8848 मीटर्स फ्रॉम दी सी लेवल. समुद्र सपाटीपासून उंची मोजतात, फ्रॉम द सी लेवल. सी लेवल दिलं नाही याच्यात, पण आपण लिहिलेलं आहे फ्रॉम द सी लेवल, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. आता नेक्स्ट, अ काईट इज फ्लाइंग अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. एक काईट म्हणजे पतंग, जमिनीपासून किती उंच उडतोय तो, 120 मीटर्स. म्हणजे हे सेंटेन्स आपण कसं लिहिणार, दी काईट इज फ्लाइंग at a distance of 120 meters from the ground. आपण याच्यामध्ये बदल काहीच केलेला नाही. 120 कारण जमिनीपासून वर असल्यामुळे पतंग जमिनीपासून वर उडतो. समजा ही जमीन 0 लेवल उंच उडतो जमिनीपासून पतंग येथे, त्यामुळे हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स टोटल 120 मीटर्स येईल आपलं. म्हणजे जमिनीपासून 120 मीटरवर, फक्त येथे प्लसच साईन येईल, लिहायची गरज नाही. आता नेक्स्ट, द ट्विनल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. जमिनीच्या खाली म्हणजे कसं जाईल, समजा ही 0ला ही जमीन आहे आपली 0 लेवलवर, जमिनीच्या खाली म्हणजे मायनसमध्ये जाईल. द ट्विनल म्हणजे काय, भुयार, जमिनीच्या खाली डेप्थ ऑफ 2 मीटर्स.
2 मीटर त्याची खोली आहे. डेप्थ वर आला की मायनसच साईन येणार. दी ट्विनल म्हणजे भुयार इज ॲट अ डेप्थ. आता एवढं कॅन्सल करावं लागेल आपल्याला. ॲट अ डेप्थसाठी आपण मायनस साईन ॲड करतो. -2 मीटर्स फ्रॉम. आता इथे अंडर होतं. आता -2 लिहिल्यामुळं अंडर लिहायची गरज नाही. आता फ्रॉम लिहू आपण. फ्रॉम दी ग्राउंड. -2 मीटर्स फ्रॉम दी ग्राउंड. म्हणजे ह्या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच होतो आहे. फक्त इथे आपण मायनस साईन ॲड करून सेंटेन्स लिहिलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.